वेळ दुपारची 12ची. ओढ्यातून वाहणारे गुडघाभर पाणी, हलगी डपडीचा दणदणाट, तुतारीचा निनाद, बग्यांची मोठी गर्दी आणि एकमेकींना हातवारे करत त्वेषाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला. या महिलांना आवरताना पोलीस आणि ग्रामस्थांची उडालेली धांदल. अशा वातावरणात खंडाळा तालुक्यातील सुकेड आणि बोरी या गावातील सुमारे 200 ते 250 महिलांनी पारंपरिक बोरीचा भार घालत अनोखी परंपरा यंदाही जपली. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुकेड आणि बोरी या 2 गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा भार घालण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. यंदा मात्र गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यातच दोंबलकवडी कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ओढ्यात गुडघाभर पाणी वाहत होते. त्यामुळे यंदाचा बोरीचा भार पाण्यात कसा रंगणार याची उत्सुकता दोन्ही गावातील नागरिकांबरोबर बघ्यांना होती. सकाळपासूनच लोणंद पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व महिला पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज होते. दुपारी 12:10 सुमारास सुकेड गावातील महिला डपडे, ताशा, शिंग आदी वाद्याच्या गजरात वाजत गाजत ओढ्याच्या काठावर दाखल झाल्या. काही वेळातच बोरी गावातील महिलाही वाजत गाजत दुसऱ्या तीरावर आल्या. यानंतर दोन्ही बाजूच्या महिलांनी एकमेकींना हातवारे करत पारंपरिक पद्धतीने शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा भार सुरू केला. डपडे, शिंग, तुतारीचा आवाज जसजसा वाढत गेला तसतसा महिलांचा उत्साहही वाढत गेला. टाळ्या वाजवत, हातवारे करत महिला एकमेकींना आव्हान देत होत्या. ओढ्यात वाहते पाणी असल्याने महिलांना आवरताना पोलीस आणि ग्रामस्थांना मोठी कसरत झाली. महिला, पोलीस, ग्रामस्थ व इतर नागरिक महिलांना मागे घेण्यासाठी पाण्यात उतरले. या धावपळीत अनेक जण पाण्यात पडले तर काहींच्या अंगावर पाणी उडाले. तरीही महिलांचा उत्साह कमी झाला नव्हता. तब्बल पाऊण तास हा अनोखा बोरीचा भार सुरू राहिला. बोरीच्या भाराबाबत काय म्हणाले बोरीचे ग्रामस्थ सुभाष धायगुडे, ऐका. ची आख्याता अशी असताना ही खेमवती नदी आहे. हे हरेश्वराच्या पायथ्याशी उगम पावलेली खेमवती ती नीरा नदीला उगम पावते. या नदीच्या काठाला पहिला एक पूर आला होता. या पुरात दोन्हीकडेच्या महिला धुणं धुवत असताना, धायगुड्याच्या महिला, सुकेड आणि बोरी या गावच्या महिला धुणं धुवत असताना थोडा वादिवाद झाला आणि त्या तिथं मरण पावल्या. हे झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे पूर्वज सांगतात अशी की असं घडलंय म्हणून हा बार आपण चालू ठेवायचा. तर ह्या नंतर बंद केला होता बार. बंद केल्यानंतर की दोन्ही गावच्या महिला कुठं आपत्ती गावं यायला लागली थोडी. पण त्यांनी सांगितलं की ही प्रथा चालू ठेवली तरच परत व्यवस्थित चालेल म्हणून ही प्रथा चालूच राहिली. आणि याला थोडंसं उत्सव बाबा हे काय तर दोन्ही गावच्या बायकांनी शिव्या द्यायच्या, मग हे आम्हाला पण बरोबर वाटत नाही. म्हणून याला आम्ही इथं थोडंसं चांगलं स्वरूप आहे म्हणून भव्य दिव्य असं 2 दिवसाचं कबड्डीचं सामना ठेवलं. या कबड्डीचं सामना 2 दिवस असतात. अर्धा तास बार संपल्यानंतर दोन्ही गावं एकमेकांच्या गोविंदांनी राहतात. नंतर भांडण तंटा काही होत नाही, फक्त अर्धा तास. आणि या शिव्यांचा आवाज होऊ नये म्हणून आम्ही वाद्यांचा गजर करतो.